पुराण ग्रंथामध्ये वाचलेलं आहे तसं आमच्या कॉलनीच्या या स्थानामध्ये ब्रह्मामध्ये ब्रह्मकमलामध्ये वसलेलं समृद्धी हे त्यांचं घर. ಅಗದಿ ಮನೆಗಳೇ ನಾವು ರೆಡಿ ಆಗಿದೀವಿ. ಈಗ ಟೈಮ್ ಆಗೈತಿ, ಬಹಳ ಟೈಮ್ ಆಗದ, ಮಾತಾಡುವಷ್ಟು ಟೈಮ್ ಇಲ್ಲ. ನಮ್ ಸಲುವಾಗಿ ಬಹಳ ಕಾಯ್ತಾ ಇದಾರೆ ಅಲ್ಲಿ. ನಾವೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೂ ಹೈರ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಇಟ್ಕೊಂಡಿದೀವಿ. ಹಾ ತಗೊಂಡು ಇಲ್ಲ ತಂದಿಟ್ಟಿದೀವಿ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಜವಾಬ್ದಾರಿಗಳು ಇರ್ತಾವ. ಪಾಪ ಕರೆದಿದಾರು ನಮ್ಮ ನೇಬರ್ಗಳು, ಹೋಗಾಕ ಬೇಕಾಗ್ತದ. ನಿಮ್ಗೂ ಗೊತ್ತಾಯಿದೆ ನಮ್ದು ಗಡಿಬಿಡಿ ಜೀವನ ಹೆಂಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆ ಗಡಿಬಿಡಿ ಜೀವನ ಒಳಗನ ಈ ರೀತಿ ರೆಡಿಯಾಗಿ ಪಟಾಪಟ. नमस्ते नमस्ते. आराम ओके. आम्ही सगळं खानापूर मध्ये यालाय या हा वरती जाऊया की. या रोनक कुठे आहे? छान की गार्डन पण मस्त झालंय की. सर नमस्ते. सर नमस्ते नमस्ते सर. नमस्ते नमस्ते सर. ಬಹಳ ಕಾಯಿಸಿದ್ವೇನೋ ನಿಮಗೆ. ಚಪ್ಪಲಿ ತಟ್ಟಿ. ನಮಸ್ತೆ ರೀ. ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ. ಆರಾಮ? ಎಷ್ಟು ಚಂದ ಮಾಡಿದಾರೆ ನೋಡ್ರಿಪ್ಪ. समर्थ कॉलनी समर्थ स्वयंसेवी संघटनेच्या वतीनं आमच्या समर्थ कॉलनीचे रहिवासी श्री सुरेश केंपाना सांगलीकर साहेब यांचा आम्ही आज या ठिकाणी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. आणि या सत्कार समारंभासाठी आमच्याच स्वयंसेवी संघटनेचे सदस्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गणपत पाटील साहेब यांनी या ठिकाणी अध्यक्ष पद स्वीकारावं आणि त्याला आमचे श्री डी.व्ही. कुमार सरांनी त्यांना अनुमोदन द्यावं असं मी त्यांना सुचवतो. समर्थ कॉलनीतर्फे आम्ही साहेबांचा सत्कार करत आहोत. आणि या सत्कार समारंभाला काय अध्यक्ष म्हणून पाहिजे आणि त्यामुळे आम्ही आज आमच्या सदस्य गणपतराव पाटील साहेब यांना अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि फोटोपूजन श्री के.एस. पाटील साहेबांनी करावं असं तर सुचवतो. गणपत शापूरकर सरांनी ऍक्शन करावं. यानंतर श्री एम.आर. पवार सरांनी करावं. यानंतर अरुण कांबळे साहेबांनी करावं. पिंजल गुजर सरांनी करावं. मी थोडक्यात श्री सांगलीकर साहेबांचा परिचय करून देतो. सरांचा सुरेश केंपाना सांगलीकर यांचा जन्म 1 सप्टेंबर 1965 साली गटप्रभा शिंदीकुरबेट या गावी झाला. हे गाव गोकाक तालुका बेळगाव जिल्हा. त्यांना एकूण 5 भाऊ आणि 2 बहिणी आहेत. त्यांची जी परिस्थिती पूर्वीची थोडीफार गरीब होती. त्यांचे वडील हे मिल मेकर होते, म्हणजे मिल वर्कर होते, म्हणजे मिलमध्ये कामाला होते. आणि त्यांचं मूळ शिक्षण कर्नाळा शिक्षण झालंय. त्यांनी RLS कॉलेजमध्ये 11वी 12वी 1984 केलेलं आहे. त्यांनी 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स केलेला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या ठिकाणी. त्याचबरोबर त्यांनी ज्या ठिकाणी नोकरी केलेली आहे ते ठिकाण सरांनी पहिला सुरुवातीला सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट केलेले आहे. त्यानंतर कस्टमर सेंट्रल एक्साइज अँड एक्साइज टॅक्स केलेले आहे. सेंट्रल GST अँड सेंट्रल एक्साइज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ सर्व्हिस या ठिकाणी त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. आणि आता ते 31/8/2025 ला सेवानिवृत्त झालेले आहे. तर आम्हाला प्रवास सरांनी सांगितले की सरांचा
सत्कार सेवानिवृत्त कार्यक्रम करायचा आहे, तर आम्ही सगळ्या आमच्या स्वयंसेवी संघटनेच्या सदस्यांनी कोणता दिवस ठरवूया आणि आम्ही म्हटलो सर लगेच करूया. आणि आज 9 नोव्हेंबर 2025 रोजी आम्ही ठरवलेलं आहे. आणि सरांचा सांगायचा उद्देश, सरांची दोन्ही मुलं आज MBBS ला आहेत, ते पण बेळगावच्या BMSला एक कौतुकाची गोष्ट आहे. मुलगा आणि मुलगीला दोन्ही पण MBBS डॉक्टर हा कोर्स करायला आहेत, एक आनंदाची गोष्ट आहे. आणि सरांच्या मिसेस संगीता सुरेश सांगलीकर यांचा जन्म रायबाग, तालुका रायबाग या ठिकाणी झालेला आहे. ज्या वेळेला 2010 साली आमच्या कॉलनीमध्ये आले आणि सर्वप्रथम त्याने इथे एरिया पाहिले आणि सरळ आमच्या घराकडे आले. आणि त्यावेळेला मी होतो थांबलो होतो, सर माझ्याशी बोलले आणि सर मला म्हणाले जागा कशी काय आहे. तर मी सांगितलं सर जागेवर लोक भरपूर मागणी करत आहेत, त्या जागेवर काय करायचं सर. तर मी म्हटलो काय करा सर, थोडी रक्कम वाढवून घ्या. थोड्या दिवसांनी आमच्या सरांनी या ठिकाणी ती जागा खरेदी केली आणि या ठिकाणी बांधकाम करून या कॉलनीमध्ये स्थायिक झाले. आणि आमच्या सगळ्यांचे एक मित्र म्हणले जाता येताना सर आम्हाला नमस्कार, काय चाललंय सर. आणि मॅडम पण प्रत्येक वेळेला जाता येत्या वेळी पण आम्ही बोलल्याशिवाय जाते असे एक कुटुंब, या कुटुंबांचा आम्ही आज या ठिकाणी आमच्या देवमणी सरांनी आमच्या सर्व संघटनेने काय ठरवलं सत्कार करायचा. आणि आमची जी संघटना आहे ती अशी आहे की कोणत्याही अडीअडचणीच्या कामासाठी एकच सगळंच आम्ही एका ठिकाणी उभे राहतो. कोणती व्यक्ती आमची आजारी झाली, काही झालं, त्यांच्या प्रत्यक्ष भेटून असं आम्ही संघटना तयार केलं आहे. आणि त्या संघटनेच्या मार्फत आम्ही आज आमच्या सांगलीकर साहेबांचा सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करत आहोत. त्यांनी आमच्या या संघटनेचा सत्कार स्वीकारावा असं मी सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते आज इथं उपस्थित राहिले. आम्ही खरोखर आज धन्य झालो, कृतकृत झालो. ही कुठंतरी मागील जन्माची आपली भेट आहे आमची त्यांची सर्वांची, असंच मला वाटतं. त्यांनी आमच्या शाल आणि श्रीफळाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला कुंड लावू दे या वेलकम बेटा सर. खाली तो जोर से बजाओ ना कम से कम. 8 नंबर खरोखर किती आनंदाचा क्षण आहे की साहेबांच्या बरोबर आमचं तोंड सुद्धा या ठिकाणी जोड झालेलं आहे. साहेबांचा आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा हसरा चेहरा बघितल्याबरोबर आम्ही सुद्धा अगदी हसून द्विगुणित होतो. खरोखर आम्ही धन्यवाद आहे सर, कृतकृत झालो. थँक्यू व्हेरी मच फॉर अरेंजिंग. अभिनंदन करण्याचं वाटतं मला की दोन्ही मुलं त्यांनी MBBS डॉक्टरच होणार. आणि या डॉक्टर मुलांचा तुम्ही काय करू आज या ठिकाणी आमच्या पालखीमार्फत आमच्या स्वयंसेवी संघटनेच्या मार्फत शरण सुरेश सांगलीकर यांचा सत्कार आमचे KS पाटील सरांनी करावा. यानंतर सरांची एक झेल आहे, त्या झेलमध्ये जवळजवळ वाटतं मला 40 वर्ष सर्व्हिस केलेले आणि खरोखरच प्रामाणिक नोकरी केलेले. कोणत्याही कामासाठी काही असेल तर आमचे श्री एंबाळ तळवाड सर यांचा सत्कार रोहन उद्योगी करावा. पंडित नेहरू या ठिकाणी एक सायन्स सर, जे विज्ञानचे सर म्हणून आणि गणितचे सर म्हणून श्री गणपत शाकुर सरांनी
सेवा बजावली त्यांचा सत्कार या ठिकाणी मी कांबळे सरांच्या हस्ते करावा सुचवतो. आज या ठिकाणी जे भांडी साहित्य दिले असे आमचे गुर्जर साहेब यांचं शरण आणि समृद्धीने करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आमच्या स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष श्री SS देवगुळे सरांचं या ठिकाणी याचं स्वागत आमचे KS पटेल सरांनी करावं. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष गणपत पाटील साहेब, त्याच्यानंतर सत्कार मूर्ती सांगलीकर साहेब, सौ सांगलीकर साहिबा, त्यांचे MBBS ला शिकत असणारे कन्या समृद्धी, त्याचबरोबर शरण, आमच्या सर्व स्वयंसेवी संघटनेचे सभासद, अगदी माझ्या भगिनी KS पाटील साहेबांच्या सौभाग्यवती, कुंभार सरांच्या सौभाग्यवती, माझी मिसेस, माझी 2 मुलं मुली आणि एकटा मुलगा यांच्या उपस्थितीत आज अगदी घरगुती पद्धतीनं किंवा छोटेखानी पद्धतीनं आम्ही सांगलीकर साहेबांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सत्काराच्या प्रसंगी मला एवढंच सांगावंसं वाटतं की सांगलीकर साहेब म्हणजे सर्वांच्या बरोबर अगदी प्रेमानं राहणारे, त्यांची वाणी अगदी हिंदीत म्हणायचं असेल तर मिठास आहे, आणि तसंच त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या सौभाग्यवती आणि 2 मुलं सुद्धा प्राप्त झालेली आहेत. अगदी त्यांच्या घरात काम करणारे कामगार असतील त्यांना सुद्धा सौ आणि श्री सांगलीकर कुटुंब अगदी आपल्या घरातील मुलांच्या प्रमाणे वागवीत असतं. माझ्या पत्नीनं मला सांगितलं की त्यांच्या घरी भांडी घासायला जी बाई येते त्यांच्या मुलांचा खर्च सुद्धा या कुटुंबानं उचललेला आहे. आजच्या जमान्यात अशा प्रकारचं हे धाडस कोणच करत नाही. शरण सुद्धा जरा हळूच असतो, पुढे जातो. समृद्धी मात्र धाडसानं हसते, बोलते, जाते. जर द्यायचं असेल तर या जगात ब्रह्मकमल श्रेष्ठ आहे, कारण त्या कमलावरती ब्रह्मा बसतो असं आम्ही पुराण ग्रंथामध्ये वाचलेलं आहे. तसं आमच्या कॉलनीच्या या स्थानामध्ये ब्रह्मामध्ये ब्रह्मकमलामध्ये वसलेलं समृद्धी हे त्यांचं घर अगदी खरोखर म्हटल्याप्रमाणे अगदी वास्तुशांतीचा एक सुंदर नमुना आहे. मी प्रत्यक्षात परवा बघितलेला आहे. आणि याच्याशिवाय त्यांच्या घरी कोणीही जाऊ दे, पाहुणचाराशिवाय हे कुटुंबीय कुणाला सोडत नाही. सांगलीकर कुटुंबियांचे आणि आमचे जे म्हणजे नातं जे आहे ते जवळजवळ इथं त्यांनी आल्यापर्यंत माझी मिसेस अगदी जगातले जेवढे स्टँडर्ड आजार आहेत त्या आजारानं ती आजारी होती. आणि त्यावेळी सांगलीकर कुटुंबियाने, आमची मुलं लहान होती 2, त्यावेळी अगदी डबा करून त्यांच्यासाठी त्यांनी दिलेला आहे. म्हणजे असं दातृत्वाची काहीतरी भावना त्या कुटुंबाच्या मध्ये आहे. आमचे मित्र माशेकर सरांनी त्यांच्या सर्व हिस्ट्री आणि सगळं सांगितलेले आहेत.
त्यांनी जवळजवळ 5-6 ठिकाणी विविध खात्यामध्ये सेवा बजावलेली आहे आणि सेवा बजावित असताना एवढं मोठं खातं सुप्रिटेंडेंट ऑफ बेलगाम डिस्ट्रिक्ट हे काही कमी खातं नाही आणि तो अगदी आमच्या कॉलनीच्या मानामध्ये एक उच्च अशा प्रकारचा तुरा खोलेला आहे आणि त्याचा आम्हाला अगदी अभिमान आहे. आम्ही एक माझ्या सर्व स्वयंसेवी संघटनेच्या सभासदेच्या व्यतिरिक्त मी एक त्यांना प्रॉमिस केलेला आहे की रात्री सांगलीकर कुटुंबियाने आम्हाला कधीही हाक मारावी, आम्ही धावून असो तर त्यांना प्रॉमिस दिलेला आहे आणि ते प्रॉमिस ते पूर्ण करतील असं मला नक्की म्हणायचं आहे. आता थोडासा वेळ झालेला आहे, मी याच ठिकाणी थांबतो. याचं खरं कारण म्हणजे गेले 5-6 दिवस मी आजारी आहे आणि हे फक्त गुर्जर साहेब आणि KS पाटील साहेब आणि कुंभार सरांना एवढंच माहिती आहे. आता सुद्धा मला घाम येत आहे, पण त्यांचा सत्कार करण्याचा प्रसंग आमच्या स्वयंसेवी संघटनेला लाभला. मी खरोखरच धन्य झालो सर्वांच्या बरोबर आणि इथं छोटस माझं भाषण थांबतो. धन्यवाद आणि धन्यवाद गणपत पाटील साहेब. आमच्या रोनकच्या तीव्र इच्छेखातर रोनकनं या कुटुंबियासाठी शाल अर्पण करायचं ठरवलेलं आहे. रोनकला मी सांगतो की त्यांना समोर यावं आणि साहेबांना शाल अर्पण करावं. ज्या वेळेला इथं आमच्या कॉलनीमध्ये दसऱ्यामध्ये जे टिकड्यांचा काम म्हणजे दांडियांचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळी त्यांच्या घरातले काम करणारी जी माणसं असतात ती घरातले ती त्या ठिकाणी पाहण्याची इच्छा होती आणि त्यावेळेस त्याचं तिकीट 50 रुपये होतं. सांगलीकर साहेबांची 3 का 4 माणसं ते स्वतः पैसे दिले, त्यांना त्या ठिकाणी पाहण्यासाठी सोडले. एक धन्यवाद. त्यांनी पैशाचा कधी विचार केलेला नाही आणि शिक्षणात जे खर्च करायला ते फार आपल्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. यानंतर आज या ठिकाणी आमचे सत्कार मूर्ती आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रिटेंडेंटच्या खात्यापर्यंत जाऊन त्यांनी आपला सेवा बजावलेली आहे डिस्ट्रिक्टची असे आमचे सुरेश केंपांना सांगलीकर साहेब यांनी या ठिकाणी 2 शब्द बोलावं असं मी त्यांना सुचवतो. Respected President of today's gathering here, Sri Ganpat Patil sir, and all the members of this Swayamsevi Sangatana, Samartha Colony, Belgaum, Hindalga, Sri Ganpat Patil sir, Adhyaksha, Suresh Devarmani sir, KS Patil sir, DV Kumbhar sir, and Srimati Kumbhar sir, Patil madam, and Devarmani madam, गुर्जर साहेब, गणपत तळवार साहेब, अरुण कांबळे साहेब, वेताळ सर, माशेकर सर, शापूरकर सर, श्रुतिका, कृतिका आणि रोहन सर्वांचे मी आभार मानतो. हा त्याच्यापेक्षा पहिला मला सांगायचं म्हणजे हा कार्यक्रम ऍक्च्युअली मला 6:30-7 पर्यंत सांगितले होते, पण मुलगा तालुका हॉस्पिटल खानापूरला ड्युटीला होता. तो त्याला बोलून आम्ही सोय कुठून पर्यंत गेलो होतो त्यांना घेऊन येण्यासाठी. तिथं त्याला टाइम लेट झाला तरी त्या क्षमा करावे. एक अर्धा तास 1 तास लेट झाला तरी पण थोडं सुंदर छान इकडं आयोजन केलेलं आहे. फार आनंद वाटतोय, तुमचं सर्वांचं फार कौतुक वाटतंय. मी केव्हा 2010ला इकडे आलो, घर बांधलो तेव्हापासून मी तुमच्या सर्वांचं म्हणजे आभार मानत आहे. तुमचे सगळे शरण बघत असते, तुमची संघटना आहे, कोऑपरेशन आहे, हा सर्व मी बघत असतो. माय सर्व्हिस, माय फॅमिली, माय हिस्ट्री इन ब्रीफ. And I once again thank you very much to all of you for arranging such a nice and wonderful gathering. सेवा संघटना सर्वजण फार म्हणजे फार इंटरेस्ट घेऊन सर्वजण आमचे देवरमने असू दे, पाटील सर असू दे, सर्व मेंबर्सांचं नाव घेतलेलं आहे. शापूरकर असू दे, कांबळे सर असू दे, तळवार साहेब, along with their family members, they have supported and they have made it a so beautiful, wonderful, memorable. And myself on my own and on my family, I thank you once again for a wonderful evening. आणि आपला परिचय करून दिलेला आहे. म्हणजे त्यांचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल शिक्षण, तर सरांनी एक महत्वाचं सांगितले की
ते 4 ते 5 किलोमीटर रोज चालत हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मी पाहत होतो की शरण आणि समृद्धी कॉलेज पर्यंत 12वी पर्यंत त्यांनी सायकलनं प्रवास केलेला आहे. बरोबर आहे. बरेच मुलं तरी अजून पण मेडिकल कॉलेज एमबीबीएस झाल्या अजून पण गाडी घेऊन दिले नाही तर त्यांनी सायकल जातात म्हणजे प्रवास करावा. अनेक आनंदाची गोष्ट म्हटल्यावर मला वाटतंय की आमच्या कॉलनीमध्ये एमबीबीएस डॉक्टर झालेले असे 2 विद्यार्थी आहेत आणि इथं त्यांनी थोडंसं आपलं या ठिकाणी चालू करावं की एकाच घरातील दोघं पण एकच कॉलेज आणि एकच गाव आणि एकाच कुटुंबातील आणि असं थोडं आमच्या कॉलनीला बरं होईल वाटतंय मला. सौभाग्यवती संगीता सुरेश सांगलीकर मॅडम 2 शब्द या ठिकाणी बोला. सगळ्यांना माझा नमस्कार. मला स्टार्टिंगला यायला वेळ झाल्यावर थोडं कवरावर झालेलं बघून सगळं लई एकदम किती छान पूजा वगैरे सगळं व्यवस्थित किती छान त्यांनी सगळं रेडी केले. तर मला इथं किती वेळा मी तिथं आमचं टेरेसवरनं फंक्शन त्यांचं बघत होतं इथं करतेलं. मला पण आज हे अवकाश इथं मिळालं की लई मला एकदम एवढा आनंद वाटायला की लई खुश वाटायला. त्यांनी महिन्याला एकदा एक कार्यक्रम असतात वाटतं इथं सरांचं सगळं अरेंजमेंट करत राहतात त्यांनी. आणि बोलायचं म्हटलं तर काय शब्द बोलू तेच कळेना मला. एवढं कौतुक केलं तर पण कमीच आहे. हे सत्कार एवढं किती त्यांनी असं मनाने किती ज्यांनी आम्हाला केले दोघांना पण लई बरं वाटलं. मुलांच्या बद्दल आमच्याबद्दल एवढं बोलले ते बोललेला बघून मला आता लई कंट्रोल करून घेतलं मी. आणि अंजली मॅडम तर काय आमच्या कामवालीच आहे ते सगळं ते पण बोलले त्यांनी. म्हटलं आम्ही एवढं आतमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर दरवाज्यानं बाहेर जातेला मी कमीच. पण मी बाहेर गेले नसलो तर मी घरात काय काय करतो ते सगळे एवढं कौतुक करायला म्हटल्यावर खरंच आम्ही खूपच भाग्यवान आहे. असं सगळं एवढं नेबर्स आमचे आम्हाला एवढं एकत्र म्हटल्यावर खरंच ते बरं वाटते. आज मला लई एकदम ऐकून एवढं मी येऊन 15 वर्ष झालं वाटतं इथं. 15 वर्ष झालं वाटतं. 15 वर्ष पर्यंत आज ते शब्द ऐकलो नाही. शब्द मला ऐकल्यावर एवढं बरं वाटलं मनाला की खरंच ते केलेलं फळ मी असते की ते फळांचं हे मिळतेच. सत्कार केल्याबद्दल सगळ्यांना आमचं फॅमिलीला सांगली फॅमिलीला तुम्ही सत्कार केल्याबद्दल आणि मला व्हिडिओ करायला दिल्याबद्दल पण तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूपच धन्यवाद. माझं 2 शब्द तुम्ही ऐकल्याबद्दल पण तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं धन्यवाद. आज सांगलीकर सर 34 वर्ष सर्व्हिस करून रिटायर्ड झाले. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा सरांचा सत्कार केला. ते आमच्या सर्वांच्या गोष्टीला मान देऊन इथं आले त्याच्याबद्दल त्यांचा आभार आहे. बस एवढंच सांगतो. आमचं कवा पण तुम्हाला सपोर्ट होते. आणि स्तुतिका सांगितलेच मला माझ्या लग्नामध्ये तुम्हीच मला साडी सॉल्व पाहिजे तुम्हीच मला रेडी करायला पाहिजे म्हणून. आणि त्यांनी मला ते कवा पण सांगत राहतात घरामध्ये बघ तूच स्तुतिकाला रेडी करायला पाहिजे म्हणे तुला आठवण आहे की नाही. आणि कायम त्यांचा सपोर्ट असते कायम आशीर्वाद असते. तुम्ही काही चिंता करायची नाही काय नाही हाय आम्ही एवढं सगळे ನಾವು ಖುಷಿಯಿಂದ ನಮ್ಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಹಂಗೇನಿಲ್ಲ. तो लेट हो गए. मैं बोला इतना देर क्यों लग रहा है भाई मुझे समझ नहीं आता है. टाइम पे तो पक्के हैं. रिकॉर्डिंग देवाने तुम्हाला चांगली आयुष्य आरोग्य दिले. सगळं गडबड ಏನಿಲ್ಲ ನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸರ್ ತೆಗೆದು
ಇರ್ಲಿ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲಾರು ಒಮ್ಮೆ सांगलीकर साहेब ನೀವು ಕನ್ನಡ ಎಷ್ಟು ಚಂದ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಈ ಕಡೆಯಿಂದ या साईडला येतात बोलकी आपला भाषेकर सर हाँ ताली बजाइएगा अध्यक्ष के लिए मेरा ठीक है. सर्वांना आणखी वेळा मी माझे एक विनंतीची म्हणजे काय सर्व माझे एक विनंतीला तुम्ही मान देऊन माझे सत्कार तुम्ही स्वीकार केला त्याबद्दल सांगली कुटुंबातर्फे मी तुम्हाला आभार मानतो. स्वर्गामध्ये बघते की कसं एकदम म्हणजे एक टिपिकल प्रोग्राम छोटासा असला तरी पण एकदम मेमोरेबल छान प्रोग्राम. वाटलं. तुम्ही तरी आमच्यापेक्षा जास्तच आले आम्ही हे काहीच केलं नाही. हा नाही, नाही. आमच्यापेक्षा तुम्ही जास्त केला. काय केलं नाही. ದೊಡ್ಡ ಹಸು ಬಿಟ್ಟಿದ್ದಪ್ಪ ಅದೇ ನೋಡಕ್ ಹೋಗಂಡ ಹಾರ ಹಾಕಿ ಒಂದ್ ಇದ್ ಮಾಡ್ರಿ. ओके थँक्यू. ನೀವು ಈಗ ನಿಂತಿದ್ರು ನೀವು रे शरद कुमार सुधीर प्रतीक सर्वजण थांबा. हा सगळेजण या इकडे. फोटो हा कुणाकडे देऊया आता फोटो काढ. मी काढते. आप थोड़ा स्माइल करो सभी स्माइल चीज चीज वंदे त्या समारंभ केलं होतं. पुन्हा सरांनी आमच्याच आणि सांगली कुटुंबामार्फत आमच्या स्वयंसेवी संघटनेचा त्यांनी पुन्हा सत्कार केलेला आहे आणि यानंतर सांगलीकर साहेबांचं निवृत्त जीवन सुखी समृद्ध जावं, आरोग्य संपन्न व्हावं आणि त्यांना दीर्घायुष्य लावं असं मी देवापुढे प्रार्थना करून त्यांना या कार्यक्रमाच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आणि यानंतर माजी मुख्याध्यापक आणि आमच्या स्वयंसेवी संघटनेचे सदस्य श्री दिलीप कुमार सरांनी त्या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं असं त्यांना मी सांगतो. थँक्यू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हा सोहळा आमच्या परीनं अतिशय सुंदर झालेला आहे आणि हे सगळं कार्य आमचे अध्यक्ष देवलवाणी सरांना याचा सर्वात लाभ कारण त्यांचं सहकार्य आणि त्यांच्यामुळे हे कार्यक्रम घडलेला आहे. आणि शेवटी म्हणजे तुम्ही जेव्हा लेट केला तेव्हा मी पण लेट आलोय कारण मी गोव्याला गेलो होतो आणि तुम्ही लेट आल्यामुळे मला बरं झालं कारण हा सोहळा बघण्याची माझी इच्छा पूर्ण झाली हे महत्वाचं आहे. देवाचा एक लीला असता हा मी काय म्हणतो होतो वेळ होतोय तुम्ही कार्यक्रम आटपून घ्या. हा कारण ड्रायव्हर नवीन होता सावकाश येत होतो आम्ही मग माझ्या एकट्यामुळे वेळ नको म्हणून मी काय केलो तुम्ही कार्यक्रम आटपून घ्या मी नंतर येतो म्हटलं आणि इथं आल्यानंतर अजून नाही साहेब तिकडेच आहेत म्हटल्यानंतर मलाही आनंद झाला की मलाही ह्या कार्यक्रमामध्ये सामील होता आलं आणि हा क्षण माझ्या डोळ्यानं पाहिला की आमच्या ह्या कुटुंबातीलच आहेत आणि या समर्थ कॉलनीचे एक चांगले मोठे ऑफिसर यांचा सत्कार आम्ही केला. हे आमचं कर्तव्य आहे की आमच्या कॉलनीच्या एक प्रतिष्ठित
आणि एक मोठ्या हुद्द्याचे साहेब हे आमच्या स्वयं संघटनेनं आयोजित केलेला कार्यक्रम आहे. सांगलीकर साहेबांची माझी बरोबर तुमच्या घरी आलो तर यांच्या घरी गेल्यानंतर मला इतकं बरं वाटलं. फार छान आहे. सगळ्यांनी जाऊन घर बघावं असं वाटतंय. कारण प्रत्येक वस्तू प्रत्येक ठिकाणी आहे आणि ती अशी आहे वस्तू मी अजून ते विसरलो नाही. मला वाटतंय तबला, पेटी, मृदंग, पेटी सगळ्या वस्तू आहेत आणि तेही असं ठेवलेत म्हणजे शो कपाटमध्ये ठेवलेत. सगळ्यांना ते बघण्यासारखं आहे आणि आम्ही एकदा तुम्ही सगळे मिळून आम्ही सगळे संघटनेचे लोक एकदा खास बघायला जाऊया घरी सराव. आणि भरपूर चेंजेस झालेला आहे. तुम्ही जरूर तुम्हाला वेलकम आहे. तुम्ही मला आवडलं ते मी सांगितलं तुम्हाला. तुम्ही काय आहे ना विथ फॅमिली येऊ शकता. कारण कसं आहे जे आहे ते आम्ही आणि तुम्ही आता काय ते वर्णन केला ते सांगलीकर साहेब नव्हे सांगलीकर साहेबांचे आई वडिलांनी दिलेले संस्कार आहे. हो बरोबर आहे. हे तर आई वडिलांच्या संस्कारामुळे तर पुढे आम्ही प्रगती होत करत जातो आणि त्यांचे हे असले आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही आता एवढे लहानाचे मोठे झालो आणि मोठ्याचं इतकं काम केलंय आमच्या देशासाठी तुम्ही केलाय ते वाखाणण्याचं काय. आणि तुमचा स्वभाव हा अतिशय प्रेमळ आहे हे मी तुम्हाला सांगतो. कारण तुमचं आमचं कधी असं बोलणं झालेलं नाही. एखाद्या वेळ भेटलो तरी हाय हाय असा हात आम्ही करतो. अगदी क्लिअर असं सांगतो मी तुम्हाला. आणि त्यामुळे तुमचे जे विचार आणि आमचे विचार पटलेले आहेत हे महत्वाचं आहे. हा ही नाळ जोडलेली आता इथं आणि आमच्या कॉलनीचे लोक सुद्धा तुमच्याबद्दल अतिशय प्रेमाळ म्हणजे शब्द येतात की बाबा एक व्यक्ती आमची चांगली आहे इथं. मी आता जास्त काय बोलत नाही. प्रथम मी आमच्या देवरमणी सरांचं आणि के.एस. पाटील सरांचं पहिला अभिनंदन करतो. त्यांनी नियोजन कसं करावं हे बोलावं म्हणून माझ्या शाळेकडे आले आणि शाळेकडे चर्चा केल्यानंतर की आपण कार्यक्रम ह्या दिवशी करूया ह्या पद्धतीने करूया असं आमच्या के.एस. पाटील सरांनी आणि देवरमणी सरांनी सांगितले. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केलो. त्यात आमच्या सगळ्या आमच्या स्वयंसेवी संघटनेचं सगळ्यांचा मी धन्यवाद मानतो आणि सांगलीकर कुटुंबियांचे पुन्हा या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. सर इथंच म्हणजे खाली बसत कवा जाऊन आणला कवा झाला 8 दिवस झालं त्याच्यात ಸ್ಪೆಷಲ್ ಮತ್ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಮತ್ ಬೇರೆ ಸಪರೇಟ್ ಇವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಹೇಳಬಾರ್ದಂತ ಪಾಪ सर ಎಲ್ಲ ಪೇಟ್ ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಸ तुम्ही पण आता इकडे करा. इथं बी आहे ಒಲೆ ಕುಯ್ಲೇತಿ ಸರ್. ಏನ್ರಿಪಾ ಇದು ಇದೆಲ್ಲ ಮರ್ಯಾಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಸರ್. ಇದೆಲ್ಲ ನೀವೇನೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀರಲ್ಲ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಕಟ್ಟಿದಂಗ ಆಗ್ಬಿಟ್ಟದ ನಮಗ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಲೆಗ್ ಪೀಸ್ ಎಷ್ಟೊಂದೆಲ್ಲ ಇದ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಮಾಡಿದಾರ. ಬಾಪ್ರಿ ಮೊದ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಆರಾಮ್ ಬೇರೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಆದ್ರೂ ದಟ್ಪಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ. ರೀ ನಿಮ್ ಸಲ ಸ್ಪೆಷಲ್ ಮಾಡ್ಯಾರು ಮತ್ ನೀವು ಊಟ ಮಾಡ್ರಿ. ಧನ್ಯವಾದ ಸರ್. ಬಹಳ ಊಟ ಅಂತೂ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬ ಊಟ ಮಾಡಿದ್ವಿ. ಬಹಳ ನಮ್ ಸಲುವಾಗಿ ಒಂದ್ ವಾರದಿಂದ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಉಡುಗೊರೆ ಅದು ಇದು ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ನಮ್ ಸಲುವಾಗಿ ಬಹಳ ಅವರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಋತಿಕಾ ಮತ್ತೆ ರೋನಕ್, ನೀವು ಮೇಡಮ್ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ಕೊಂತ ಸರ್. ಯಾವಾಗ್ಲೂ ನೆನ್ಪಿರ್ತದೆ, ಮರ್ಯಾದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾವಾಗ್ಲೂ ನಾವು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಮಾಡಿ ಸರ್. ನಮ್ಮ ಮನೆ ಬೇರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಬೇರೆ ಅಲ್ಲ, ಯಾವಾಗಲೂ ವೆಲ್ಕಮ್. ओके सर. सर बहुत अच्छा है. मैं एक्चुअली क्या थोड़ा लैंग्वेज का प्रॉब्लम है. आरबाई बन जाती थी ना वो भी डोंगर में. जेवून घ्या.